सो एक्सपेरिमेंट 2 बघतो आता आपण. याच्यामध्ये आपल्याला काही लॉजिकल अँड बुलियन ऑपरेशन्स बघायचे इन LabVIEW. Boolean functions means and or not. So there are two possibilities for these Boolean functions, which is true and false. So first, which is construction of half adder. So half adder will knows it has two inputs A and B, and it gives the addition, that is sum, and it gives the output carry. So there are two inputs and two outputs for half adder. So let's begin to draw this half adder. We will take Boolean and then we require push buttons. So rename this as input A and input B, and we require two outputs. We want to show these outputs on a LED. So दोन LED घेतोय आपण इथं. Rename as sum and carry. So for sum we required XOR gate. दोन्ही पण इनपुट्स आपण XOR ला कनेक्ट करतोय. Output of XOR is sum, and for carry we'll take AND gate. So both the inputs are connected AND gate. And carry. ठीक आहे, तर कनेक्शन झालेत आपले. So let's run this. If inputs are 0 1, then sum is 1, carry is 0, and when both the inputs are 1, sum 0, carry 1. So likewise you can verify the truth tables of half adder. Then full adder, we knows that full adder will add 3 binary numbers. That 3 numbers are A B C. तर हे बिल्ड करूयात आपण. सो याच्यातच करूयात. अजून एक इनपुट्स पाहिजे आपल्याला. टेक वन पुश बटन, विच इज तुम्ही त्याला सी इन पण म्हणू शकता, कॅरी और थर्ड इनपुट सी. जे समसाठी पाहिजे आपल्याला ए एक्सॉर बी एक्सॉर सी. सो देर आर 3 इनपुट्स. एक्सॉर गेट आहे, त्याला 2च इनपुट्स आहेत. सो इथं एक ऑप्शन आहे कंपाऊंड अर्थमॅटिक्स, तर हे घेऊ शकता तुम्ही. Then for 3 inputs change this. याच्यावरती माऊस नेला की एक हँड येतं बघा. हँडवरती क्लिक केल्यानंतर चेंज मोड, and we require XOR gate. This will act as a XOR gate. तिन्ही पण इनपुट देऊन घेऊयात त्याला. Output is sum. And then for carry, which is nothing but AB plus BC plus AC. इक्वेशन तुम्हाला माहीत असतील. टेक AND गेट for AB, for BC and for AC, and यांची ॲडिशन करायची आहे. सो अगेन इट इज 3 इनपुट्स. हा OR गेट घेऊन चालणार नाही बिकॉज इट हॅड्स ओनली 2 इनपुट्स. सो हा घ्यायला लागेल आपल्याला, आणि परत त्याच्यावर त्याचं एक्सटेंड करायला लागेल. 3 इनपुट्स होतील आणि चेंज मोड OR गेट. इट इज OR गेट बाय डिफॉल्ट, सो डोंट चेंज. हे कनेक्ट करून घेऊयात. आणि हे ए बीचं आहे. सो दिस इज ए, दिस इज युअर बी. So this is AB output, A dot B. This is BC, B and C. Then AC, A, and this one is connected to C. ठीक आहे, कनेक्शन झालेत आपले. चेक करूयात एकदा. बोथ इनपुट्स आर हाय. तर सम 0 आणि कॅरी 1 दिसते आपल्याला. 0 0 1, sum is 1. 0 plus 0 plus 1 is sum 1, carry 0. 1 plus 1 plus 0, sum 0, carry 1. And all are 1, sum 1, carry 1. Next आहे design a VI for finding if number is even or odd.
तर लॉजिक असं आहे बघा, इवन और ऑडचं. इफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 अँड आफ्टर डिव्हिजन इफ द आउटपुट ऑफ डिव्हिजन दॅट इज रिमाइंडर इज 0, देन असं म्हणू शकतो की इट इज इवन नंबर. फॉर एक्झाम्पल 4ला 2ने डिवाइड केलं, सो क्वोशंट येईल त्याचा 2 आणि आउटपुट किंवा रिमाइंडर 0 येईल. हेच चेक करतोय आपण. जर रिमाइंडर 0 आला वी कॅन डिस्प्ले इट ॲज इवन. और ते नाही आलं म्हणजे जर रिमाइंडर 0 आली नाही तर इट इज ऑड नंबर. सिम्पल लॉजिक आहे. हे बिल्ड करूयात आपण. हे डिलीट करूयात. सो इथे नंबर पाहिजे आपल्याला. न्यूमेरिक कंट्रोल घेतोय आपण आणि ह्या नंबरला आपण 2ने डिवाइड करतोय. सो क्वोशंट अँड रिमाइंडर एक्स आहे, त्याला नंबर कनेक्ट केला आहे आणि ज्याने डिवाइड करायचं आहे विच इज ॲक्च्युली नंबर 2, म्हणजे 2नी डिवाइड करू आपण. ओके, रिमाइंडर जे आहे 2 येते का कंपॅरिझन करायला लागेल. इज इट 0? हां, इक्वल टू 0. असेल तर इट इज इवन नंबर. सो बुलियनमध्ये राऊंड LED घ्यायला लागेल आपल्याला. सो इट इज इवन और ऑड. रिमाइंडर 0 आला नाही तर आपल्याला म्हणायला लागेल इट इज ऑड नंबर. सो नॉट घ्यायला लागेल आपल्याला. 0 नसेल तर ऑड आणि असेल तर इवन. टेस्ट करूयात. 2 इज ॲक्च्युली इवन नंबर. 3 इज ऑड. 4 इज इवन. 5 इज ऑड. बरोबर आहे. नेक्स्ट 1:4 डीमक्स. 1:4 डीमक्समध्ये ॲक्च्युली आपल्याला पाहिजे 2 इनपुट्स विच इज सिलेक्ट लाईन्स S0 आणि S1 आणि हा डेटा आहे आपला जो आपल्याला पास करायचा आहे. तो जेव्हा 0 0 असतील सो डेटा इज पास टू फर्स्ट आउटपुट्स. when 0 1 data is passed to the second output. Likewise 1 0 असेल तर थर्ड आउटपुटला आणि सिलेक्ट लाईन 1 1 असतील तर लास्ट आउटपुटला इनपुट ट्रान्सफर झाला पाहिजे. सो इथं पाहिजेत आपल्याला 2 नॉट गेट्स, 2 सिलेक्ट लाईन, 1 डेटा इनपुट्स आणि त्या मल्टिप्लिकेशन करणार आहे. सो अँड गेट आणि 4 LEDs. तर हे बिल्ड करून घेऊयात आपण. तर डेटासाठी इनपुट्स द्यायचं आहे आपल्याला. सो इट इज डेटा. त्याच्यानंतर सिलेक्ट लाईन्स आहेत. सो पुश बटन घेतोय आपण F0 आणि F1. त्यानंतर आपल्याला आउटपुट डिस्प्ले करायचं आहे. सो 4 आउटपुट्स आहेत याचे. Y0, Y1, Y2 आणि Y3. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला नॉट गेट घ्यायला लागतील बिकॉज काही ठिकाणी आपल्याला 0 कनेक्ट करायचं आहे म्हणजे S0 कनेक्ट करायचं आहे आणि काही ठिकाणी S0 बार कनेक्ट करायचं आहे. सो नॉट गेट घेऊयात आपण. आणि याच्यासाठी पण एक नॉट गेट. ॲक्च्युली आपल्याला अँड गेट पाहिजे. सो आपण परत कंपाऊंड अर्थमॅटिक घेतो आहे आणि इथं चेंज करतो आहे. अँड गेट. सिमिलरली हे आता
कॉपी पेस्ट करून घेऊयात. ओके, ते 4 घेतलेत आपण. आणि आता कनेक्शन्स बघा. वेन इनपुट्स आर 0 0 देन डेटा 0 पास झाला पाहिजे. सो S0 बार कनेक्ट करायचं आहे फर्स्टला. S0 बार आणि S1 बार म्हणजे 0 असताना. आणि थर्ड डेटा असेल तर. सो लास्ट इनपुट जे आहे ते डेटाचं असेल. सो सर्वांना पण हे कनेक्ट करून घेऊयात. आणि त्यानंतर आपल्याला सिलेक्ट लाईन कनेक्ट करायची आहे. सो हे जे आहे फर्स्ट 0 0 असतं आणि Y0 ला आउटपुट ट्रान्सफर होईल. जेव्हा सिलेक्ट लाईन 0 आणि 1 असेल सो इथं कनेक्ट करायला लागेल ते 0 आणि 1 असेल तर. थर्ड जे आहे सो 1 आणि 0 असेल तर सिलेक्ट लाईन्स तर Y2 ला ट्रान्सफर होईल इनपुट्स. आणि 1 1 ला ते ॲक्च्युली Y3 ला ट्रान्सफर होईल. कनेक्ट करून घेऊयात आउटपुट्स आणि एकदा चेक करूयात. तर डेटा प्रेझेंट ठेवूयात आपण. फॉर सिलेक्ट लाईन 0 0 data is transferred to Y0. For 0 1 data is transferred to Y1. For 0 1 it is transferred to Y2, and for 1 1 data is transferred to Y3. Similarly तुम्ही 4:1 mux परफॉर्म करू शकता.